नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल सर. मॅथ्स बाय बागुल सर या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आधी आपण एक व्हिडिओ बघितला संख्यावर बघितला. दुसरा व्हिडिओ संख्यावरचा जो ऍडव्हान्स मधला तो बघितला. आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला शॉर्टकट पद्धतीने वर्ग कसा करायचा आणि शॉर्टकट पद्धतीने याच्या नंतरचा जो व्हिडिओ असेल तो वर्ग घन कसा करायचा शॉर्टकटने वर्ग. मित्रांनो, आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे, पण त्यापुढचे वर्ग आपल्याला शॉर्टकट पद्धतीने करायचे आहे. कारण आपल्याला स्पीड अँड ॲक्युरसी अगर डेव्हलप करायची असेल तर आपल्याला वर्ग पाठ पाहिजे. 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. त्यापुढचे वर्ग आपल्याला शॉर्टकट पद्धतीने करायचे आहे. त्याच्यानंतर जर तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ असेल तर तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन पण फास्ट होतं. ते कसं आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला ते सांगतो. उदाहरणार्थ आपल्याला वर्ग करण्याचा जर आपल्याला आपल्याला वर्ग करायचा आहे, उदाहरणार्थ आपल्याला ते जे काही नियम आहेत वर्ग करण्याच्या, जे शॉर्टकट पद्धती आहे ते आपले नियम आहेत ते आपल्याला बघायचे आहे. सुरुवातीला आपल्याला पहिला नियम बघायचा आहे. पहिला नियम, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी समजा 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, हे अंक असेल, हे अंक असेल, त्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 4, 6, 7, 8, 9 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे. मग उदाहरणार्थ आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे. आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे. आपल्याला समजा 30च्या पुढचे वर्ग आपल्याला सगळेच वर्ग आपण पाठ करू शकत नाही आणि शॉर्टकटने आपल्याला खूप कमी वेळात आपल्याला सर्व वर्ग आपल्याला काढायचे असतात आणि म्हणून आपल्याला 30 पण आपण असं गृहीत धरू की आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे. पुढचे वर्ग आपल्याला खूप शॉर्टकट पद्धतीने कशा करायचे. उदाहरणार्थ आपल्याला 32चा वर्ग करायचा आहे. 32चा वर्ग करायचा आहे आणि मग 32चा वर्ग करायचा, ह्या 2चा वर्ग येतो 4. पहिले स्टेप काय आहे, इथे ते 2 आहे, या 2चा वर्ग केला 4 आला. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 3 दुने होतात, 3 दुने 6, 6 ची दुप्पट 12, हातचा आला 1 आणि ह्या 3चा वर्ग 9 ने 10. पहिली स्टेप काय केले, पहिली स्टेप आपण केलं, ह्या 2चा वर्ग केला, तो इथे लिहिला 4. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केला, 3 दुने 6 होतात, त्याची दुप्पट केली 12 झाले, हातचा 1 आला, इथे 2 लिहिले. पुन्हा एकदा ह्या 3चा वर्ग केला आणि त्या 3चा वर्ग 9 आणि हा 1 10. त्यानंतर आपण जर एकक स्थानी जर समजा 3 असेल, समजा आपल्याला 43चा वर्ग करायचा आहे, मग 43चा वर्ग करायचा आहे तर या 3चा वर्ग येतो 9 येतो, 3चा वर्ग 9 आणि आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 12 ची दुप्पट केली तर 24 होईल. हातचे 2 येतील, इथे 4 आणि पुन्हा एकदा ह्या 4चा वर्ग येतो 16 आणि हातचे 2 किती झाले 18. परत एकदा बघा, या 3चा वर्ग केला 9 आला. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केला, 4 त्रिक 12, 12 ची दुप्पट आली 24, इथे 4 लिहिला, 4 2, 4चा वर्ग केला 16, 16 मध्ये 2 मिळवले तर हे किती झाले 18. अशा रीतीने आपल्याला 43चा वर्ग आपला आला तो 1849. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा एकक स्थानी 4 पाहिजे, समजा आपण 44चा वर्ग करू, एकक स्थानी 4 पाहिजे आणि मग ह्या 4चा आपण परत वर्ग करायचा. 4चा वर्ग 16, हातचा आला 1. परत ह्या दोघांचा गुणाकार करा, हातचा 1 आला, 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16 केला, हातचा आला 1, इथे 6 लिहिले. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केला, 4 चौक 16 आणि 16 ची दुप्पट 32, 32 मध्ये 1 मिळवला 33 झाले, हातचे आले 3 आणि परत एकदा ह्या 4चा वर्ग केला 16, 16 आणि 3 झाले 19. अशा रीतीने एकक स्थानी 4 असेल त्या संख्येचा सुद्धा आपल्याला वर्ग आपण या पद्धतीने करू शकतो. समजा एकक स्थानी जर समजा 6 असेल, आपल्याला 66चा वर्ग करायचा आहे. एकक स्थानी 6 आहे, मग 6 असेल त्याचा सुद्धा आपल्याला वर्ग, तर मग इथे 6 आहे, एकक स्थानी 6 आहे, या 6चा वर्ग येतो 36, हातचे आले 3, हातचे आले 3. त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला, 6 6 36, 6 6 36, हातचे 6चा वर्ग केला 36 आला, हातचे आले 3. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, 6 6 36, 36 ची दुप्पट केली तर 72 होते. 72 मध्ये 3 हातचे मिळवले तर किती झाले 75, मग हातचे आले 7 आणि परत या 6चा वर्ग केला 36, 36 मध्ये 7 मिळवले तर होतात 43, म्हणून आपल्याला 66चा पण वर्ग येतो आपल्याला 4356. समजा आपल्याला एकक स्थानी 7 पाहिजे, एकक स्थानी 7 पाहिजे आणि आपण एकक स्थानी कोणती, समजा एकक स्थानी 7 आपल्याला 47चा वर्ग करू.
47चा आपल्याला वर्ग करायचा आहे 47चा. तर या 7चा वर्ग येतो 49, 7चा वर्ग येतो 49. हातचे आले 4, 4 7 28 होतात, 4 7 28 होतात. 28 ची दुप्पट 56 होते, 56. बघा सुरुवातीला काय केलं, ह्या 7चा वर्ग केला 49, हातचे आले 4, या दोघांचा गुणाकार केला 4 7 28, 28 ची दुप्पट 56, 56 मध्ये 4 मिळवले 60, इथे 0, हातचे आले 6, 4 चा वर्ग केला 16, 16 आणि 4 16 मध्ये 6 मिळवले तर किती होतात 22, म्हणजे 47 वर्ग 2209. तुम्ही म्हणणार सर 3 अंकी संख्या सांगा, तर 122 112चा आपल्याला वर्ग करायचा आहे. 3 अंकी जर संख्या असेल, 3 अंकी जर संख्या असेल तर त्या 3 अंकी संख्येचा सुद्धा आपल्याला शॉर्टकट पद्धतीने वर्ग करता येतो. तर ह्या 2चा वर्ग होतो, 2चा वर्ग होतो 4, 2चा वर्ग होतो 4 आणि परत याला जॉईंट पकडा. या 11 दुने होतात 22, 2चा वर्ग 4, 11 दुने होतात 22. याचा दोघांचा गुणाकार करायचा, 2चा वर्ग आपण 4 केला, या दोघांना 11 दुने 22 होतात, 22 ची दुप्पट, 22 ची दुप्पट 44 होते आणि 44 परत हातचे आले 4, हातचे आले 4. त्यानंतर 11चा वर्ग, 11चा वर्ग 121 आणि 121 मध्ये 4 मिळवले तर 125 होतात, 125. परत एकदा बघा 2चा वर्ग केला 4 लिहिला, या दोन 11 दुने 22, याचा परत दुप्पट केली, 22 दुने 44, हातचे आले 4, इथे 4 लिहिले, 11चा वर्ग केला 121 आणि त्याच्यामध्ये 4 मिळवले तर 125. अशा रीतीने समजा आपण 133 चा जर आपण समजा वर्ग केला, 133 चा जरी वर्ग केला तरी आपल्याला ह्या 3चा वर्ग येतो 9, 3चा वर्ग येतो 9 आणि 3चा वर्ग 9 आणि ह्या दोघांचा गुणाकार करा तर ती 39, 39 आणि 39 ची दुप्पट जर आपण केली तर 39 ची दुप्पट येते 78, 78 मग इथे आले 8, हातचे आले 7. त्यानंतर 13चा वर्ग येतो 169, 13चा वर्ग येतो 169 आणि त्याच्यामध्ये हातचे 7 येतील, हातचे किती येतील 7, 9 आणि 7 किती झाले 16 झाले आणि 6 आणि 1 7, अशा रीतीने इथे किती येईल 176, 176. बघा परत एकदा ह्या 3चा वर्ग केला 9 आला, त्यानंतर ह्या दोघं 13 39 झाले, 39 ची दुप्पट झाली 78, 78 मध्ये हातचे 7 आले आणि इथे किती 8 मिळवले. 13चा वर्ग आला 169 आणि 169 मध्ये आपण जर 7 मिळवले तर आपले होतात 176 होतात आणि 176 आपण ते लिहिले तर 133 चा वर्ग येतो आपला 17,689. म्हणजे अशा रीतीने आपल्याला हा जर एकक स्थानी हे जर अंक असेल, एकक स्थानी हे जर अंक असेल त्या संख्येचा आपल्याला कुठल्याही संख्येचा आपल्याला वर्ग करता येतो शॉर्टकट नाही, कारण आपण सगळे वर्ग पाठ करू शकत नाही आणि आपल्याला स्पीड ऑफ ॲक्युरसी आणि स्पीड आणि ॲक्युरसी जर डेव्हलप करायची असेल तर आपल्याला याच्याशिवाय पर्याय नसतो. उदाहरणार्थ याचा फायदा कसा होतो, उदाहरणार्थ बघा मला मला जर 30 पर्यंत वर्ग पाठ आहे किंवा मला हे शॉर्टकटने मला लवकर करता येतं, समजा मला 13 गुणिले 14 चा जर गुणाकार करायचा आहे मला, तर मी असं गुणाकार करून बसून मला वर्ग पाठ आहे, मला 13चा वर्ग मला माहिती आहे, 13चा वर्ग 169 आहे आणि त्याच्यामध्ये मी 13 मिळवले तर मला लगेच लक्षात येतं यास 21चा गुणाकार 182. मला जर वर्ग पाठ असेल, मला 12 गुणिले 13चा गुणाकार करायचा आहे, मला वर्ग पाठ आहे, मला 144 याचा वर्ग हे माहिती आहे, त्याच्यामध्येच मी 12 मिळवले म्हणजे याचा गुणाकार 156. म्हणजे अशा रीतीने जर आपल्याला शॉर्टकट पद्धतीने जर वर्ग आला तर आपल्याला गुणाकार सुद्धा स्पीडने करता येतो. अर्थात परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट वर्ग वगैरे विचारत नाही, पण कॅल्क्युलेशन करताना याची गरज आपल्याला भासते आणि म्हणून आपल्याला हे शॉर्टकट आपल्याला नियम आपल्याला गरजेचा आहे. ठीक आहे, दुसरा नियम बघण्यात, असा दुसरा नियम आपण बघू. दुसरा नियम, जर दिलेल्या संख्येचे बघा दुसरा नियम असा आहे, दुसरा नियम जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 हा अंक असेल, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक असेल, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक असेल त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. आता उदाहरणार्थ आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे, 30 पर्यंत वर्ग पाठ आहे, आपल्याला पुढची वर्ग करायची आहे, तर समजा आपल्याला 35 चा वर्ग करायचा आहे, आपल्याला 45 चा वर्ग करायचा आहे, 45 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. बघा परत एकदा रिपीट करतो, आपल्याला 30 पर्यंत पाठ आहे, आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ आहे, आपल्याला 35 चा वर्ग करायचा, आपल्याला 45 चा करायचा, आपल्याला 55 चा वर्ग करायचा, आपल्याला 65 चा वर्ग करायचा किंवा आपल्याला 75 चा, किंवा 3 अंकी जर पकडला
तर 115चा बोला, 125चा वर्ग करायचा, 135चा करायचा, 145चा करायचा किंवा 165चा वर्ग करायचा. अशा रीतीने आपल्याला जर समजा 2 अंकी 3 अंकी संख्येचा जर आपल्याला वर्ग करायचा असेल, 3 अंकी 2 अंकी संख्येचा आपल्याला जर वर्ग करायचा असेल तर ते सुद्धा आपल्याला याचा दुसरा जो नियम आहे, एकक स्थानी जर 5 असेल, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, हा दुसरा नियम आहे त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. आता बघा इथं 5 आहे, मग या 5 एकक स्थानी इथं 25च येणार आहे. 5 चा वर्ग 25. हे सगळे जे 5 5 आहे यांच्या सगळ्याच्या एकक स्थानी 25च येणार आहे का? 5 चा वर्ग 25 आहे. 5 चा वर्ग 25 इथे सगळ्यांकडे 5 25च येणार आहे. एकक स्थानी 5 असेल तर शेवटी 25च येणार आहे वर्ग करताना. आणि मग ही जी पुढची संख्या आहे, 3 च्या पुढची संख्या होती 4. 3 चौक इथे 3 चौक 12. इथे परत आपल्याला इथे 5 चा 25 केला. 4 च्या पुढची संख्या आहे 5 आहे. 4 पंचे इथे 20 होईल. इथे 5 आहे. 5 च्या पुढची संख्या 5 सक 30 होईल. हे 5 सक 30. त्यानंतर इथे 65 आहे. 5 चा आपण 25 केला. पण ह्या 6 च्या पुढची संख्या 7 आहे. 6 सक 42 होईल. इथे 5 आहे. 5 चा 25 केला. 7 8 56. ही पुढची संख्या आपण म्हणजे असं काही आपल्याला काही थोडस हे झालं. आपल्याला एकक स्थानी हे 5 असेल त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. आणि आता जर 3 अंकी जर संख्या असेल, 3 अंकी संख्या समजा इथं 5 आहे, इथं 25च येणार आहे. इथं 25च येणार आहे. त्यानंतर 11च्या पुढची संख्या आपल्याला माहिती आहे 11 गुणिले 12, तर याचा गुणाकार येतो 132. तुम्ही म्हणणार सर कसं डायरेक्ट तुम्ही पाठ केले का? नाही, पाठ नाही केलं. बघा 11 गुणिले 12चा जर आपल्याला गुणाकार करायचंय, मला माहिती आहे 11चा वर्ग किती आहे 121 आणि मी त्याच्यात 11 मिळवले, अशा रीतीने किती झाले 132. म्हणजे पाठ नाही केलं तर आपल्याला वर्ग पाठ असेल तर लवकर आपल्याला कॅल्क्युलेशन करतात. छोटे छोटे जे कॅल्क्युलेशन असतात ते ह्याच्यामुळे आपल्याला सोपे होतात. उदाहरण इथे बघा, इथे 5 चा वर्ग आपण केला, 5 चा वर्ग इथे 25 येईल आणि उरले 12. 12 गुणिले 13चा गुणाकार करायचा आहे. 12 गुणिले 13चा जर आपण गुणाकार केला, 12चा वर्ग 144, त्याच्यामध्ये जर 12 मिळवले तर आपलं होतं 156. तर इथं आपल्याला लिहायचे 156. 12 गुणिले 13चा गुणा 156. त्यानंतर इथे 5 आहे तर ह्याचा 25च येईल इथे. आणि मग 13चा गुणाकार किती? तर 13चा गुणाकार 13 गुणिले 13च्या पुढची संख्या आहे 14. 13 गुणिले 14चा जर गुणाकार केला तर आपल्याला माहिती आहे 13चा वर्ग 169 आणि त्याच्यामध्येच 13 मिळवायचे, म्हणजे यांची गुणाकार येतो 182 आणि तो आपल्याला 100 पुढे असे लिहायचं. त्यानंतर आपल्याला जर समजा इथे 5 आहे तर इथे 25च येणार आहे. आणि 14च्या पुढची संख्या आहे 14च्या पुढची संख्या आहे 15 आणि 14 गुणिले 15चा जर गुणाकार करायचा आहे तर 14 गुणिले 14चा वर्ग आपल्याला माहिती आहे 196 आहे आणि त्याच्यामध्ये 14 मिळवले म्हणजे जी बेरीज येते 210. म्हणजे इथे आपल्याला येईल 210. बघा 5 चा वर्ग 25 येतो, 14च्या पुढची संख्या 15, 14 गुणिले 15 केलं तर आपल्याला याचं 210 येईल. इथे पण 5 चा वर्ग आपल्याला 25 जर केला, 5 चा वर्ग 25, 16च्या पुढची संख्या 17 म्हणजे 16चा वर्ग येतो आपल्याला 256. 16चा वर्ग किती येतो? 16चा वर्ग 256. 256 आणि त्याच्यामध्ये 16 मिळवायचे म्हणजे 6 आणि 6 12 आणि 5 6 आणि 1 7 म्हणजे किती आलं 272. अशा रीतीने इथं आपल्याला 272 म्हणजे आपल्याला खूप कमी वेळामध्ये काही सेकंदामध्ये आपण कुठल्याही संख्येचा आपण जर एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्येचा आपण वर्ग करू शकतो. हे झाला आपला दुसरा नियम. म्हणजे खूप कमी वेळामध्ये आपण याचा वर्ग करतो, त्याचा आपल्याला गुणाकार सुद्धा स्पीडने करता येतो. हे झाला दुसरा नियम. हा दुसरा नियम झालाय. आपण लगेच पुढे जाऊ. त्यानंतर आपल्याला तिसरा नियम बघायचा आहे. तिसरा नियम असा आहे आपला, जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा? 1 जर अंक असेल तर उदाहरणार्थ आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाडणे, आपल्याला 31 चा वर्ग करायचा, आपल्याला 41 चा करायचा, आपल्याला 51 चा करायचा, आपल्याला 61 चा करायचा, आपल्याला 71 चा करायचा, आपल्याला 81 चा करायचा, आपल्याला 91 चा करायचा. अशा रीतीने समजा आपल्याला 101 चा करायचा, 101 चा करायचा किंवा 111 चा करायचा किंवा 121 चा करायचा किंवा 131 चा करायचा. म्हणजे 3 अंकीचा सुद्धा आपल्याला वर्ग शॉर्टकटने करता येतो. उदाहरणार्थ आता बघा इथे एकक स्थानी 1 असेल, हा एकक स्थानचा 1 हा जशास तसा लिहा. जशास तसा लिहा. त्यानंतर या 3 ची दुप्पट 6 करा. 3 ची दुप्पट 6 करा आणि ह्या 3 चा वर्ग 9. त्यानंतर इथं हा 1 जशास तसा, या 4 ची दुप्पट करा 8
आणि ह्या 4चा वर्ग करा 16. इथं हा एक जशास तसा, या एक हा जशास तसा, 5 दुप्पट 10, हा चाला 1, 5चा वर्ग 25 आणि 1 26. त्यानंतर हा एक जशास तसा, या 6चे दुप्पट येते 12, हा चाला 1, 6चा वर्ग 36 आणि 1 37. त्यानंतर हा एक जशास तसा, एक जशास तसा 7चे दुप्पट येते 14, हा चाला 1, 7चा वर्ग 49 आणि 1, 7चा वर्ग 49 आणि 1 50. बघा हा एक जशास तसा, 7चे दुप्पट 14, चाला 1, 7चा वर्ग 49 आणि 1 50. आणि इथे पण बघा हा एक जशास तसा, 8चे दुप्पट इथे 16, हा चाला 1, 8चा वर्ग 64 आणि 1 65. इथे हा एक जशास तसा, एक जशास तसा, 9ची दुप्पट येते 18, हा चाला 1, 9चा वर्ग 81 आणि 1 82. म्हणजे अशा रीतीने आपल्याला काही सेकंदात सुद्धा आपण याचा वर्ग करतो. इथं 3 अंकी संख्या जर असेल, हा एक जशास तसा, 10ची दुप्पट येते 20, हा चाले 2, इथे 0 आणि 10चा वर्ग 100. बघा परत एकदा हा एक जशास तसा, 10ची दुप्पट केली 20, हा चाले 2, इथं 0 लिहिला. त्यानंतर 10चा वर्ग 100, 100 आणि 2 की झाले 102, असं इथं आपण 102 लिहू. त्यानंतर हे एक हा जशास तसा, 11ची दुप्पट 22, हा चाले 2, 11 वर्ग 121 आणि हे 2 123. 123. इथे पण बघा हा एक जशास तसा, एक जशास तसा, हा 12ची दुप्पट येते 24, 12ची दुप्पट येते 24 आणि हा 4 2 आणि 12चा वर्ग 144 आणि 2 146, 146. इथे पण हा एक जसाच तसा आणि 13ची दुप्पट येते 26, हा 4 2 आणि 13चा वर्ग 169 आणि त्याच्यामध्ये जर आपण 2 मिळवले तर 171. अशा रीतीने आपल्याला युनिट डिजिटला जर समजा एकक स्थानी जर 1 असेल, त्या संख्येचा आपल्याला शॉर्टकटने वर्ग करता येतो. हा झाला आपला तिसरा नियम. आता आपण जाऊया चौथ्या नियमाकडे. चौथ्या नियमाकडे आपला चौथा नियम आहे, जर एकक स्थानी जर समजा आपल्याला 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग. आता 0 असेल तर अतिशय सोपा आहे. बघा 0 आपल्याला वर्ग करायचा असेल, समजा आपल्याला 30 पर्यंत पाठ आहे, आपल्याला समजा 40चा वर्ग करायचा आहे, आपल्याला 50चा वर्ग करायचा आहे, किंवा आपल्याला 100चा वर्ग करायचा आहे, किंवा आपल्याला 150चा वर्ग करायचा आहे, किंवा आपल्याला 200चा वर्ग करायचा आहे, किंवा 170चा वर्ग करायचा आहे, की कोणतीही संख्या असेल, शेवटी एक शून्य असेल तर वर्ग करताना 2 शून्य घ्या. बघा इथे एक शून्य असेल तर वर्ग करताना 2 शून्य घ्या आणि ह्या 4चा वर्ग आपण 16 करू. त्यानंतर इथे एक शून्य वर्ग करताना 2 शून्य घ्या आणि 5चा वर्ग येतो 25, 5चा वर्ग येतो 25. त्यानंतर इथे 2 शून्य आहे, वर्ग करताना 4 शून्य घ्या. इथे 2 शून्य वर्ग करताना 4 शून्य घ्या आणि 1 चा वर्ग आपण 1 घेऊ. त्यानंतर इथे 1 शून्य आहे, वर्ग करताना इथे 2 घ्या आणि 15चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती 225, म्हणजेच 150 चा वर्ग आला 22,500. त्यानंतर इथे 2 शून्य आहे, वर्ग करताना आपण इथे 4 शून्य घेऊ आणि 2 चा वर्ग आपल्याला 4 येईल, म्हणजे 200 चा वर्ग येतो आपल्याला 40,000. कारण इथे 2 शून्य आहे, वर्ग करताना 4 घ्यायचे, इथे 2 शून्य आहे, वर्ग करताना 4 शून्य घ्यायचे आणि 2 चा वर्ग 4. अशा रीतीने समजा अशा जर संख्या असल्या तरी इथे 1 शून्य आहे, वर्ग करताना 2 होतील आणि 17चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 17चा वर्ग येतो 289 आणि म्हणजेच 28,900 आपल्याला 170चा वर्ग भेटतो. म्हणजे शून्य जरी असेल, जिथे शेवटी जर एक शून्य असेल तर वर्ग करताना त्याच्या दुप्पट शून्य घ्या, शेवटी 2 शून्य असेल तर त्याच्या दुप्पट शून्य घ्या, 4 असेल तर त्याच्या दुप्पट शून्य घ्या आणि उरलेल्या संख्येचा वर्ग करा. हा झाला आपला तिसरा नियम. जर शेवटी जर शून्य असेल तर त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. आपण किती नियम बघितले तर 4 नियम बघितलं. पहिला नियम बघितला, संख्येच्या एकक स्थानी 2 3 4 6 7 8 9 हे अंक असेल त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. त्यानंतर आपण पुढचा नियम बघितला, जर संख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल. दुसरा बघितला, संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल, संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. तिसरा बघितला, संख्येच्या शेवटी जर 1 असेल त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. आणि चौथा नियम आपण बघितला, तर शेवटी जर 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग करण्याचा नियम. असे आपण 4 नियम बघितले. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितला, याचा प्रॅक्टिस करा याचा, आणि
थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.